श्लोक घेतो, मी घेतो. नाही. हा. बरं. तर श्लोक हो हो, मी घेतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सवसंतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 222 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा पल्ला गाठलेला आहे. आज आपण 223 क्रमांकाच्या पुढच्या ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतःचा धर्म तोच आपण आचरणात आणला पाहिजे या प्रकारचं वर्णन करतायत. परधर्म हा भीतीदायक आहे, घातक आहे, या प्रकारचं वर्णन भगवंत करतायत. आणि भगवंताच्या या म्हणण्याचं विश्लेषण माऊली करताना दिसत आहेत. पुढं माऊली काय म्हणतात ते आपण बघूयात. तरी लोकांची धवळारे देखोनिया मनोहरे असती आपुली तणारे मोडावे किवी. अर्थात दुसऱ्यांची सुंदर घरे पाहून आपली गवताची झोपडी मोडावी काय. अर्थात आपण बघतोय कालपासून की भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वधर्माच्या आचरणाला महत्त्व देत आहेत. स्वधर्म काय याचा आपण वेगवेगळ्या संदर्भामध्ये काल अर्थ बघितला. जी आपली सहजता आहे, जो आपला स्वभाव आहे, त्या स्वभावापेक्षा विपरीत वागणं हे आपल्यासाठी घातक आहे. कारण जे सहज आहे ते करण्यामध्ये शक्ती कमी लागते आणि जे आपल्या स्वभावाच्या उलट आहे ते करण्यामध्ये आपली शक्ती अधिकची खर्च होते. पाण्याला जळता येत नाही, आगीला थंड होता येत नाही, वाऱ्यासारखं पृथ्वीला हलता येत नाही, पृथ्वीसारखं वाऱ्याला स्थिर राहता येत नाही. कारण प्रत्येकाचा आपापला काही एक स्वभाव आहे. त्या स्वभावाप्रमाणे वागणं प्रत्येकाला सहज शक्य आहे. पाण्याला पातळ राहणं शिकवावं लागत नाही, पृथ्वीला स्थिर राहणं शिकवावं लागत नाही, वाऱ्याला चंचलता शिकवावी लागत नाही. अगदी त्या पद्धतीनं ज्याचा जो स्वधर्म आहे त्याला त्याचं पालन करताना कोणत्याही प्रकारचे वेगळे परिश्रम करण्याची गरज नाही. परंतु आपल्या स्वभावापेक्षा विपरीत जर काही करायचं असेल तर ते करण्यासाठी अधिकची ताकद लागते. आपल्या सगळ्यांचा काही एक स्वभाव आहे, त्या स्वभावाप्रमाणे आपण जगतो, वागतो, बोलतो, वावरतो. आपल्या स्वभावाच्या वेगळ्या गोष्टी आपल्याला कधी कधी कराव्या लागतात. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या स्वभावाच्या विपरीत गोष्टी कराव्या लागलेल्या आहेत, ती परिस्थिती तुम्ही सगळ्यांनी आठवली तर तुमच्या लक्षात येईल की त्या त्या परिस्थितीमध्ये ते निर्णय घेणं, तसं वागणं आपल्याला कठीण जात असतं. कोमल हृदयाच्या माणसाला कठीण निर्णय घेणं किंवा कठीण हृदयाच्या माणसाला कोमल अशा प्रसंगांचा सामना करणं, या गोष्टी नेहमी अवघड जात असतात. कारण कोमल माणसाचा स्वभाव कठीण हृदयाच्या माणसाच्या स्वभावाप्रमाणे वागण्याला अवघड वाटतो, अवघड ठरतो. अगदी कठीण हृदयाच्या माणसाला कोमल निर्णय घेणं अवघड जातं, ज्याचा त्याचा तो स्वभाव असतो. आणि म्हणून आपल्याला जर स्पष्टपणे आनंदी जीवन जगायचं असेल, सहज स्वाभाविक जीवन जगायचं असेल तर आपण आपल्या स्वभावाचं आचरण केलं पाहिजे. आणि कधी कधी आपला स्वभाव आपल्याला आवडत नसतो, तो आपल्याला नावडता होतो, अनेकदा होतो. आणि आपला स्वभाव आपल्याला न आवडल्यामुळं आपण जो ज्याचा स्वभाव आवडतो त्याच्याप्रमाणे करायला जातो. पण त्यामुळं होतं काय की आपलाही जो नैसर्गिक स्वभाव आहे तोही स्वभाव तसा राहत नाही. आणि दुसऱ्याच्या स्वभावाचं अनुकरण करायला घेतल्यामुळं त्याच्याही स्वभावाचं आपण जसंच्या तसं अनुकरण करू शकत नाही. म्हणून त्याला त्याच्या स्वभावाचा जो फायदा मिळतो त्या स्वभावाचं आचरण केल्यामुळं, त्याची कॉपी केल्यामुळं आपल्यालाही तेच फळ मिळेल याची शाश्वती नसते. कारण पाण्यानं प्रवाहित असावं तसं प्रवाही पण जर मातीला आलं तर त्या मातीला दूषित माती मानली जाते. पाणी प्रवाहित असतं, नदी प्रवाहित असते, त्यामुळं पाणी नदी प्रवाहित असताना आपण बघितली तर आपल्याला आनंद होत असतो.
पण एखादा पर्वतच असा चालायला लागला पाण्यासारखा, बऱ्याचदा भूस्खलन जिथं होतं तेव्हा जमीनच अशी नदीतल्या पाण्यासारखी चालताना वाहताना आपल्याला दिसते. तो प्रसंग अतिशय भयंकर असतो, भीतीदायक असतो, घातक असतो, जीवघेणा असतो. का? तर पृथ्वीचं पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे वावरणं हे घातक आहे, भयावह आहे. कारण पृथ्वीचा तो स्वभाव नाही. पाण्याचा स्वभाव सहज प्रवाहित होणं आहे. पाण्यानंही प्रवाहितपणाचा आपला स्वभाव सोडला आणि ते एकाच जागेवर स्थिर राहिलं तर त्या पाण्याचं गटार बनतं, काही दिवसांनी चिखल आणि काही काळानंतर त्याचा दगड बनतो. आणि म्हणून पाण्यानं प्रवाहित असलं पाहिजे. प्रवाही असणं पाण्याचा स्वभाव आहे, स्थिर असणं दगडाचा स्वभाव आहे. प्रत्येकानं आपापल्या स्वभावाचं आचरण करावं. दुसऱ्याचा स्वभाव चांगला वाटला म्हणून जर तो आपण स्वीकारला आणि आपला स्वभाव त्यागला, आपला स्वभाव टाकून दिला तर आपलंही नुकसान आणि ज्याचा स्वभाव आपण स्वीकारतोय त्या स्वभावाचंही नुकसान तिथं घडत असतं. म्हणून जे सहज आहे, नैसर्गिक आहे तेच स्वीकारलं पाहिजे असं इथं भगवंताचा सांगण्याचा आग्रह आहे. आणि याच्यासाठी वेगवेगळी उदाहरणं माऊली कालपासून देताना आपल्याला दिसत आहेत. आज एक नवं उदाहरण माऊलींनी दिलंय. ते उदाहरण असं आहे की माऊली सांगतायत, तरी लोकांची धवळारे, लोकांचे मोठमोठे वाडे, धवळारे शब्दाचा अर्थ आहे वाडे. आजच्या काळात म्हणायचं झालं तर बंगला. एखाद्याचा मोठा बंगला बघितला म्हणून आपण आपलं घर पाडलं तर चालेल का? दुसऱ्याचा बंगला बघितला तर तसा बंगला आपलाही असावा असं आपल्याला वाटतं. पण तो बंगला मिळवण्यासाठी, तो बंगला कमवण्यासाठी त्या बंगल्याच्या मालकानं जे केलंय ते आपल्यालाही करता येणं ही गोष्ट अवघड असते. त्याच्या नशिबाप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे, कर्मयोगाप्रमाणे ती गोष्ट सहज घडलेली असते. परंतु त्याच्या कर्माप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे त्याला जे मिळालंय ते आपल्यालाही मिळावं अशी अपेक्षा ठेवून आपण थेट घरच बांधायला घेतलं तर ते शक्य नाही. कारण घर बांधलेलं दिसणं हे प्रतीक आहे. ते बांधण्यामागं त्यानं केलेले कर्म, त्यानं केलेली कामं, त्याचं प्रारब्ध, या सगळ्या गोष्टींची गणितं तिथं जुळलेली असतात. म्हणून दुसऱ्याचा बंगला बघून, दुसऱ्याचं घर बघून आपण आपलं घर जाळू नये, आपलं घर पाडू नये. कारण आपण आपलं घर पाडलं तर आपल्यालाही राहण्याचे वांदे होऊ शकतात, आपल्यालाही कुठं राहावं हा प्रश्न पडू शकतो. म्हणून दुसऱ्याचा बंगला बघून, तरी लोकांची धवळारी, लोकांची म्हणजे परक्यांची धवळारी म्हणजे बंगले, देखोन या मनोहरे, ती घर, तो बंगला मनोहर आहे असं बघून, असं ती आपुली तणारे, तणारी म्हणजे गवताच्या झोपड्या, मोडावी केवी. ज्ञानोबारांच्या काळामध्ये गवताच्या झोपड्या घालून जगणारी, राहणारी माणसं बरीच होती. स्वतः ज्ञानोबाराय आणि त्यांची भावंड अशाच झोपडीमध्ये राहत होती. ज्ञानोबारांचं चरित्र बारकाईनं वाचलं तर आपल्या लक्षात येतं की ते कुटीमध्ये राहायचे. कुटी म्हणजे अशाच गवतांच्या पानांपासून बनवलेली झोपडी. त्या झोपडीमध्ये ज्ञानोबारांसारखी विभूती सुद्धा राहायची. आपण झोपडीमध्ये राहतो आणि आपल्याला दुसऱ्याचा बंगला आवडतो म्हणून दुसऱ्याच्या बंगल्यानं मोहित होऊन आपण आपली झोपडी पाडायची नसते. कारण ती झोपडी आपल्याला तितकाच आनंद देत असते, तितकंच संरक्षण देत असते जेवढा एखादा बंगला एखाद्या त्याच्या मालकाला संरक्षण देत असतो. म्हणून जे आपल्याला मिळालेलं आहे ती भली झोपडी असेल, तिच्यामध्ये आनंद मानण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. जे आपल्या वाट्याला आलंय, जे आपल्याला मिळालंय ते आनंदानं स्वीकारण्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे. आणि दुसऱ्याचा बंगला बघून आपण आपलं घर तोडायचं नसतं. तसं दुसऱ्याच्या स्वभावाचं आचरण आपल्याला आवडलं म्हणून तसं आचरण करून आपण आपला स्वभाव सोडायचा नसतो. पुढं माऊली म्हणतायत, हे असो वनिता आपुली, कुरूप जरी जाहली तरी भोगिता तेची भली जियापरी. अर्थात हे असो, आपली बायको विद्रूप जरी असली तरी तिचाच भोग घेणे जसे योग्य होय. माऊलींनी इथं दिलेलं उदाहरण आणखी थोडंसं वेगळं आहे. गृहस्थाश्रमी माणसाचं उदाहरण इथं माऊलींनी दिलेलं आहे. माऊली म्हणतात, हे असो वनिता आपुली, वनिता म्हणजे बायको, आपली बायको कुरूप जरी झाली, आपली पत्नी कुरूप जरी असली तरी
भोगिता तेची भली जियापरी, तिचाच भोग घेणं, तिलाच पत्नी मानणं, तिच्याबरोबरच आनंदानं संसार करणं, याच्यामध्ये आपलं भलं असतं. दुसऱ्याच्या पत्नीकडं वाईट नजरेनं बघणं ही गोष्ट अधिक घातक ठरते, स्वतःसाठीही समाजासाठीही. आणि म्हणून माऊलींचं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे आपली पत्नीच आपण आनंदानं स्वीकारली पाहिजे, समाधानानं स्वीकारली पाहिजे, इतरांच्या पत्नीकडं आपण अपेक्षेच्या लोभाच्या भावनेनं बघता कामा नये, दुसऱ्याच्या बंगल्यांकडे बघता कामा नये, किंवा दुसऱ्याच्या घरातलं जेवण चांगलं झालं म्हणून त्याला बोलून आपल्या घरातल्या जेवणाला नकार देता कामा नये. अशी काही उदाहरणं देऊन स्वधर्माच्या आचरणाची श्रेष्ठता, स्वधर्माच्या आचरणाचा आग्रह माऊली आपल्याला धरताना दिसत आहेत. माऊलींनी पुढं काय म्हटलंय बघा. तेवी आवडे तैसा साकडू, आचरता जरी दुवाडू, तरी स्वधर्मूची सुरवाडू परत्रींचा. अर्थात त्याप्रमाणे वाटेल तेवढा कठीण व आचरणास दुर्घट जरी स्वधर्म असला तरी तोच पारलौकिक सुख देणारा आहे. तेवी आवडे तैसा साकडू. आवडे तैसा साकडू शब्दाचा इथं दिलेला अर्थ आहे कठीण. आवडे म्हणजे वाटेल तसा, कठीण साकडू म्हणजे कठीण. म्हणजे आपल्या वाट्याला आलेला कोणता जो कोणता धर्म असेल त्याचंच आचरण करणं योग्य आहे. जरी आचरता जरी दुवाडू, दुवाडू म्हणजे कठीण, तो आपल्याला करण्यासाठी कठीण जात असला. आता इथं कठीण शब्दाचा अर्थ थोडा नीट समजून घेतला पाहिजे. कधीही स्वभावाप्रमाणे जगणं अवघड नसतं. स्वभावाप्रमाणे जगणं तेव्हाच अवघड वाटतं जेव्हा दुसऱ्याच्या स्वभावाच्या परिणामाकडे आपण बघत असतो. म्हणजे इथं पुन्हा फलाची अपेक्षा चालेल. गीतेचा सगळा जो भर आहे, गीतेचं जे केंद्र आहे, ते केंद्र असे आहे की कर्म निष्काम भावनेनं करावं. कारण सकामता ठेवली की ती सकामता ही कर्मदूषित करत असते. आणि ज्याचं लक्ष कर्माच्या फळावर असतं तो केवळ आपल्याच कर्माकडे दुर्लक्ष करतो असं नाही, तर तो कर्म बदलण्याची पण शक्यता असते. जर कर्मावर लक्ष केंद्रित असेल, कर्माच्या फळाकडे लक्ष नसेल, तर माणूस प्रामाणिकपणे निष्ठेनं कर्म करतो. पण कर्मात लक्ष नसेल, कर्माच्या फळामध्ये लक्ष असेल, तर आपण कर्म करण्यापेक्षा कर्मातून काय मिळतं याच्याकडे लक्ष देऊ. आणि कर्मातून काय मिळतंय याच्याकडे एकदा लक्ष देणं सुरू झालं की माझ्या कर्मातून जे मला मिळतंय याच्यापेक्षा दुसऱ्याच्या कर्मातून जे मिळतंय ते जर जास्त श्रेयस असेल, मोठं असेल, अधिक हितकारक वाटत असेल, तर माणसाला आपल्या कर्माऐवजी दुसऱ्याचं कर्म करण्याची भावना, इच्छा निर्माण होते. आणि जेव्हा दुसऱ्याचं कर्म करण्याची इच्छा, भावना निर्माण होते, तेव्हा आपोआपच आपल्या कर्मावरचं लक्ष कमी होत असतं. आणि आपल्या कर्मावरचं एकदा लक्ष कमी झालं की मग आपल्याही कर्माच्या फळापासून आपण दूर जातो. आणि ज्याचं कर्म आपण स्वीकारलंय ते कर्मही आपलं नसल्यामुळं त्याचाही योग्य मोबदला आपल्याला मिळत नाही. बरीच उदाहरणं देऊन ही गोष्ट स्पष्ट करता येते. म्हणजे दुसऱ्याचं बघून आपण जर करायचं ठरवलं, म्हणजे एखादा पक्षी उडून फळापर्यंत पोहोचतो आणि त्याचा आनंद घेतो, हे बघून एखाद्या माणसानेही त्या पक्षाप्रमाणे उडी मारायचा प्रयत्न केला तर ते शक्य नाही. म्हणजे त्यात नुकसान होणार आहे. एकतर ते प्रत्यक्षात शक्य नाही, शक्य नसतानाही करायचा प्रयत्न केला तर दुखापत झाल्याशिवाय राहणार नाही. कारण पक्षाचा तो स्वभाव आहे उडणं. पक्षामध्ये ते सामर्थ्य आहे, त्याची ती सहजता आहे. याचा अर्थ असा नाही की माणसामध्ये सामर्थ्य नाही. माणसामध्येही सामर्थ्य आहे, पक्षामध्येही सामर्थ्य आहे. पण पक्षाचं सामर्थ्य काही विशिष्ट गोष्टींमध्ये आहे, माणसाचं सामर्थ्य काही विशिष्ट गोष्टींमध्ये आहे. पक्षालाही काही मर्यादा आहेत, माणसालाही काही मर्यादा आहेत. त्या मर्यादा अमर्यादा, आपल्या उणिवा आणि आपली ताकद, आपल्या मर्यादा आणि आपली ताकद, या गोष्टी जाणून आपण कर्म केलं पाहिजे. माझा स्वभाव काय, माझ्या स्वभावाप्रमाणे मी जगलो तर माझं जगणं सहज सोपं होत असतं. आणि या जगण्यातून मला खरं फळही मिळत असतं.
मी माझं स्वभावतः जे जगणं आहे ते त्यागून दुसऱ्याच्या स्वभावाचा स्वीकार केला तर ते कधीही हिताचं होणार नाही, भलेही ते अवघड वाटत असेल. मंदिराच्या पायरीवर असलेल्या दगडानं कधी हा विचार करू नये की मी पायरीवरचाच दगड का झालो, मी मूर्तीचा दगड का झालो नाही. पायरीवरच्या दगडानं जर असा विचार केला की मी मंदिरावरचा दगड झालो असतो तर बरं झालं असतं, तर तो दगड ना मंदिरावरचा दगड होण्याच्या लायक असतो ना पायरीवरचा दगड होण्याच्या लायक असतो. दगड दगड आहे. पायरीच्या दगडालाही त्याचं एक वेगळं महत्व आहे आणि मूर्तीच्या दगडालाही एक त्याचं वेगळं महत्व आहे. भलेही मंदिराच्या पायरीवरच्या दगडावर लोक पाय ठेवत असतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की पायरीवरच्या दगडावर पाय ठेवल्याशिवाय मूर्तीतल्या दगडापर्यंत पोहोचता येत नाही, हे पायरीच्या दगडानेही लक्षात ठेवायला हवं. त्यामुळं मूर्तीच्या दगडाच्याही हे ध्यानात असायला हवं की मी मूर्तीतला जरी दगड झालो असलो तरी माझ्यापर्यंत येण्यासाठी पायरीच्या दगडाचं योगदान तितकंच महत्वाचं आहे. म्हणून दगडादगडाला हा भेद करता कामा नये आणि दगड आपापसात असा भेद करतही नाहीत, आपणही तो करू नये. नामदेव महाराज पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची पायरी झाले, आनंदानं झाले. भगवंताचे लाडके होते ते, तरी सुद्धा त्यांची इच्छा होती पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मी पायरी बनावं. का तर या निमित्तानं सगळ्या संतांची पायधूळ मला लागेल, संतांच्या चरणावरचे रजक कण त्यांचा स्पर्श मला होईल आणि त्याच्या एवढं पवित्र या जगामध्ये दुसरं कोणतंही नाही, ही नामदेवरायांची भावना होती. चोखामेळ्यांच्या हाडांचं निर्माल्यही तिथंच केलं गेलं. चोखोबांची समाधी सुद्धा तुम्हाला पंढरपूरमध्ये नामदेव महाराजांच्या बाजूलाच बघायला मिळेल. चोखामेळ्यांची समाधी तिथंच आहे, नामदेवरायांनी ती समाधी दिलेली आहे. अशी समाधी देण्यामागचं कारण महत्वाचं काय की भगवंताच्या मनामध्ये, संतांच्या मनामध्ये अशा प्रकारचा कोणताही भेद कधीही नसतो. तो भेद असतो माणसाच्या मनामध्ये. माणसाला दगड वेगळा वाटतो, तो दगडादगडातला भेद हा आपल्या मनातला भेद आहे. देवानं निर्माण केलेले आहेत सगळी दगड. मूर्तीचा दगडही त्यानंच निर्माण केलाय, पायरीवरचा दगडही त्यानंच निर्माण केलाय. म्हणून पायरीच्या दगडानंही या गोष्टीबद्दल कृतज्ञता बाळगली पाहिजे की मी जरी पायरीचा दगड झालो असलो तरी त्यानं मला निर्माण केलंय. ज्यानं मूर्तीतल्या दगडाला निर्माण केलंय त्यानंच पायरीतल्या दगडाला निर्माण केलंय. म्हणून पायरीतल्या दगडानं मूर्तीतल्या दगडाचा मोह ठेवून आपण मूर्तीचा दगड व्हावं ही भावना ठेवायची नाही. तीच भावना प्रत्येकानं आपापल्या मनात ठेवायची. मला चांगलं बोलता आलं नाही, पण मला चांगलं ऐकता येतं, म्हणून चांगलं ऐकता येणाऱ्यानं चांगलं बोलणाऱ्याचा मोह कशाला ठेवायचा. कारण चांगलं बोलता येणं जितकं महत्वाचं आहे तितकंच चांगलं ऐकता येणंही महत्वाचं आहे. चांगला ऐकणारा नसेल तर चांगला बोलणारा काय कामाचा. श्रोतेच नसतील तर वक्ता काय कामाचा. वक्ता भरपूर चांगला बोलणारा आहे, त्याच्याकडे ज्ञान भरपूर आहे, पण ऐकायलाच कोणी नसेल, चांगला ऐकणाराच मिळत नसेल तर तो वक्त्याचा एका अर्थानं खून आहे, प्रतिबंधित खून आहे, आधीच झालेला खून म्हणा त्याला हवं तर. म्हणून चांगलं बोलता येणं जितकं गरजेचं आहे तितकंच चांगलं ऐकता येणंही गरजेचं आहे. राजा बनणं जितकं गरजेचं आहे तेवढाच सेवक बनणंही गरजेचं आहे. कारण राजाला राज्यपद उपभोगायला मिळतं ते सेवकामुळं. सेवकाचं आपलं एक महत्व आहे, राजाचं आपलं एक महत्व आहे. म्हणून सेवकानं राजाचा द्वेष करू नये आणि राजानं सेवकाची अवहेलना करू नये. दोघांनाही आपापल्या ठिकाणी वेगळं असं महत्व आहे. याच प्रकारचा आग्रह माऊलींनी केलाय की आपला धर्म जरी अवघड वाटत असला, कठीण वाटत असला, दुर्घट वाटत असला तरी सुद्धा त्याचंच आचरण करणं सुखकारक आहे. सुखकर आहे. सुरवाडू म्हणजे सुखकर, परत्रीचा म्हणजे परलोकीचा. परलोकामध्ये आनंद मिळवणारा मार्ग म्हणजे स्वधर्माचं आचरण. दुसऱ्याच्या धर्माचं आचरण करून मी जगलो तर मी याही जन्मामध्ये सुखी राहणार नाही आणि परलोकामध्येही सुखी राहणार नाही. ही परलोकीची संकल्पना थोडी नीट समजून घेऊयात, कारण माऊली आता स्वधर्माच्या मूळ व्याख्येकडे वळणार आहेत. स्वधर्म म्हणजे काय, त्याचा जो सूक्ष्म गाभा आहे
तो इथं या ओव्यांमधून उलगडतोय. तो अर्थ उलगडण्यासाठी आपल्याला माऊलींच्या मनातली कल्पना नीट समजून घेतली पाहिजे. माऊलींच्या मनातल्या काही संकल्पना नीट कळाल्या तर ज्ञानोबारायांचं ज्ञानेश्वरीच्या मागचं मन आपल्याला कळेल. ज्ञानोबाराय इहलोक परलोक मानणारे आहेत. माऊली पुनर्जन्म मानणारे आहेत. मग माऊलींची परलोकीची संकल्पना काय, माऊलींची इहलोकातली संकल्पना काय, या संकल्पना नीट कळल्या तर माऊली स्वधर्माचं जे विवेचन करतायत ते विवेचन थोडंसं नीट समजेल. जेव्हा जीव शरीराचा त्याग करतो तेव्हा त्या जीवानं त्या शरीरात असताना जी कर्म केलेली असतात त्या कर्माच्या आधारावर त्या जीवाचा स्वभाव ठरत असतो. त्यालाच आपण सूक्ष्म शरीर म्हणतो. जी वासना, इच्छा, आकांक्षा यांनी बनलेलं असतं. त्या इच्छा वासनांनी बनलेलं शरीर दुसरं शरीर मिळेपर्यंत काही काळासाठी परलोकामध्ये वास्तव्याला असतं. तो परलोक आहे. परलोकाची दुसरी कोणतीही व्याख्या आपल्याला करता येत नाही इथं तरी किमान. परलोक म्हणजे वैकुंठ नाही. परलोक म्हणजे जास्तीत जास्त स्वर्गलोक आपण म्हणू शकतो. कारण स्वर्गलोकामध्ये काही काळासाठी जीव जातात, कायमसाठी नाही. तिथं गेलेल्या जीवांना कधी ना कधीतरी मृत्यूलोकात पुन्हा यावंच लागतं. तिथं जीव फक्त आपल्याकडं असलेलं पुण्य खर्च करण्यासाठी जातो. जसं काही काळासाठीचं पॅकेज अलीकडच्या काळात मिळतं, 3 days 4 nights किंवा 4 days 3 nights असं काहीतरी पॅकेज असतं. ते पॅकेज तुम्हाला मिळालं, त्याच्यामध्ये तुम्ही त्या हॉटेलमध्ये जाऊ शकता, राहू शकता, खाऊ शकता, जे खायचंय जे प्यायचंय त्या हॉटेलमधल्या सगळ्या वस्तूंचा तुम्ही आनंद घेऊ शकता. पण कधीपर्यंत, तो काळ संपेपर्यंत. एकदा तेवढा तुमचा काळ संपला की तुम्हाला पुन्हा आपापल्या घरी यावंच लागतं. तसं या जीवानं काही कर्म केलंय आणि त्यानं केलेल्या त्या कर्माप्रमाणे त्याचा स्वभाव बनलाय, सूक्ष्म शरीर तयार झालंय. पण त्या शरीराला त्याला हवं असं अनुकूल असं शरीर मिळत नाहीये. तसं घर, तसे आई वडील, तसं कुटुंब, तसा परिवार, तसं कुळ, तसं गोत्र मिळत नाहीये. तो जीव काही काळासाठी परलोकामध्ये राहतो. माऊलींना इथं जो परत्रीचा शब्द म्हणजे परलोकीचा हा शब्द अभिप्रेत आहे तो त्या अर्थाने की जो जीव या शरीरामध्ये येऊन स्वधर्माचं आचरण करत नाही तो जीव स्वतःच एक उद्विग्न झालेला जीव असतो. उद्विग्न हा शब्द थोडा नीट समजून घेतला पाहिजे. उद्विग्न म्हणजे काय? ज्याला स्वतःचा आवडणारा विषय नावडता झालेला आहे. कारण मला जो विषय आवडतो त्याच्यात त्याला करिअर दिसत नाही. अशी बरीच मुलं असतात की ज्या मुलांना चित्रकलेची आवड असते, काही मुलांना खेळाची, क्रिकेटची आवड असते, काही मुलांना गायनाची आवड असते, काही मुलांना वादनाची आवड असते. पण गायनाची, वादनाची अशी कलेची आवड असलेली मुलं सुद्धा कला सोडून इतर गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवतात. का गुंतवतात? तर त्याच्यामध्ये पैसा आहे, त्याच्यामध्ये नाव आहे म्हणून ते स्वतःला त्यामध्ये गुंतवतात. पण जर आपला स्वभावच तसा नसेल, आपल्या स्वाभाविकतेला ते अनुकूल नसेल तर तुम्ही चांगले कलावंतही होऊ शकणार नाही आणि जो व्यवसाय तुम्ही स्वीकारलाय तो व्यवसायही तुम्ही प्रामाणिकपणे करू शकणार नाही. असा जो जीव असतो तो उद्विग्न झालेला असतो. कारण एका आयुष्याच्या टप्प्यावर त्याला त्या गोष्टीचा पश्चातापही होतो. आयुष्यामध्ये या मृत्यूलोकामध्ये असे अनेक जीव आहेत की ज्या जीवांना आपल्या जीवनाबद्दल समाधान नाही. ज्या पद्धतीचं जीवन आपण जगलो त्या जीवनाबद्दल त्यांच्या मनात खंत आहे. बरीच लोक उतार वयामध्ये त्यांच्या आवडीनिवडी जपायला लागतात आणि ते म्हणतात की सगळं आयुष्य गेलं पण माझ्या आवडीनिवडी मला काही जपता आल्या नाहीत. आता निवृत्त झाल्यावर मी माझ्या आवडीनिवडी जपेल. जपाव्यातच, पण याचा अर्थ असा झाला की तुम्ही संबंध आयुष्याचा एक मोठा भाग स्वतःच्या स्वभावाच्या विपरीत जगून घालवलाय. स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतःच्या स्वाभाविक गोष्टी तुम्ही दूर केलेल्या आहेत. आणि असा जो जीव आहे तो उद्विग्न जीव आहे. एखादी गोष्ट मी करीन असं म्हणत जो जगतो त्याला जर ती गोष्ट आयुष्यात कधीच करता आली नाही दुर्दैवानं
आणि तो जर जीव मेला म्हणजे त्या जीवाला शरीर त्याग करावा लागला तर त्या जीवाची गती काय? तर तो जीव बेचैन राहणार. पिशाच योनी जी आपण म्हणतो ती योनी म्हणजे अशा बेचैन जीवांची योनी आहे. पिशाच योनीमध्ये तोच जीव जातो जो उद्विग्न झालेला असतो, जो आपल्या स्वधर्माचं आचरण करत नाही, जो स्वाभाविकपणे जगत नाही, जे त्याला करायचंय ते राहून गेलंय, जो सहज जगलेला नाहीये, असा उद्विग्न जीव हा याही जीवनामध्ये बेचैन असतो. कारण त्याला जे करायचंय ते आपण नंतर करू हे त्यानं डोक्यात ठरवलेलं असतं. आपल्या सहज स्वाभाविक नैसर्गिक गोष्टी त्यानं भविष्यावर टाकलेल्या असतात आणि दुसऱ्याचा धर्म, दुसऱ्याचा स्वभाव जो आपल्याला आवडत नाही, दुसऱ्याचं कर्म जे आपल्याला आवडत नाही ते त्यानं स्वीकारलेलं असतं. म्हणून त्याचं संबंध जीवनही उद्वेगानं भरलेलं असतं आणि त्याचं परलोकही उद्वेगानं भरलेलं असतं. आणि या अर्थानं माऊली म्हणतायत, तरी स्वधर्मची सुरवाडू परत्रीचा, परलोकातला स्वधर्मच इहलोकातही आनंद देणार आहे, सुख देणार आहे आणि परलोकामध्येही तो सुख देणार आहे. कारण ज्यानं जीवनामध्ये येऊन आपल्या सहज स्वाभाविक ते प्रमाण जो जगलाय. आता जीवाची सहज स्वाभाविकता काय याचं आपण वर्णन करणार आहोत. खरा स्वधर्म तिथं आपण उलगडवणार आहोतच, पण त्याच्यापूर्वी जी आपली ही सहजता आहे ती जपण्याचा माऊली किती आग्रह करतायत हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. माऊली आणखी काही उदाहरणं देऊन ती गोष्ट समजून सांगतायत. बघा, हागा साखर आणि दूध हे गौल्य कीर प्रसिद्ध, परी कृमी दोषी विरुद्ध घेपे केवी. अर्थात अरे दूध व साखर हे पदार्थ गोडीविषयी प्रसिद्ध आहेत, पण ज्याला कृमी दोष झालेला आहे त्याला ते कुपथ्य असल्याने त्याने ते कसे घ्यावे. माऊलींनी त्यांच्या काळामध्ये असलेल्या एका आजाराचं इथं उदाहरण दिलेलं आहे. हा आजार नीट समजून घेतला पाहिजे. आजच्या काळामध्ये असा कोणता रोग आपल्याला बघायला मिळत नाही, परंतु त्यांच्या काळामध्ये जंतव्याधी नावाचा एक रोग होतो. आम्ही लहान असताना आमची आई आम्हाला कधी कधी गोड दूध द्यायचे नाही, साखर टाकलेलं दूध द्यायचे नाही. आम्हाला काहीतरी आजार झालेला असायचा तर ती म्हणायची की काही दिवस तू ते दूध आणि साखर घेऊ नको. कारण कृमिदोष जर झालेला असेल, जंतव्याधी झालेले असतील आणि जंतव्याधी झालेल्यानं जर साखरेचं दूध घेतलं तर ते जंत आणखी वाढतात. कारण साखर आणि दूध त्या जंतांना खत पाणी देतात आणि म्हणून जंतव्याधी ज्याला झालेली आहे त्या जंतव्याधी झालेल्या माणसासाठी दूध आणि साखर हे विरुद्ध आहे, म्हणजे कुपथ्य आहे. पथ्याचे दोन प्रकार असतात, एक असतं कुपथ्य आणि एक असतं सुपथ्य. तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि तुम्हाला काही आजार झाला तर डॉक्टर दोन गोष्टी तुम्हाला सांगतात, ह्या गोष्टी करा, ह्या गोष्टी करू नका, ह्या गोष्टी खा, ह्या गोष्टी खाऊ नका. ज्या ज्या गोष्टी डॉक्टर तुम्हाला खा असं सांगतात त्या गोष्टी झाल्या सुपथ्य आणि ज्या गोष्टी खाऊ नका असं सांगतात त्या गोष्टी झाल्या कुपथ्य. माऊलींनी इथं विरुद्ध शब्द वापरलाय. विरुद्ध शब्दाचा अर्थ आहे कुपथ्य. ज्याला कृमी दोष झालेला आहे, ज्याला जंत व्याधी झालेला आहे त्या व्यक्तीसाठी दूध आणि साखर हे कुपथ्य आहे. पण दुसऱ्या माणसाला ज्याच्या शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी आहे, ताकद कमी वाटते, त्या माणसानं दूध घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी दूध हे सुपथ्य आहे, पण कृमिदोष झालेल्यासाठी दूध हे कुपथ्य आहे. मग कुपथ्य ज्याला दूध आहे, ज्याला कृमिदोष झालेला आहे, त्यानं चुकूनही दूध आणि साखर हा पदार्थ घेऊ नये, जरी तो गोड असला तरी. कारण दूध आणि साखर हा पदार्थ गोड आहे हे माऊलींच्या काळापासून चालत आलेलं आहे. 13व्या शतकापासून आतापर्यंत दूध आणि साखर हा पदार्थ सगळ्यांना आवडतो, पण कृमिदोष झाल्यावर तो घ्यायचा नसतो. पुढं माऊली म्हणतायत, ऐसे निही जरी सेवी जेल तरी ते आळुकीची उरेल,
जेते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा. अर्थात असे असूनही जर त्या रोग्याने सेवन केले तर तो त्याचा हट्ट ठरेल, कारण परिणामी ते त्यास हितकर नाही. एखाद्या व्यक्तीला वाटलं की नाही मला आवडतं ना तर मी घेणार, अशी अनेक लोक असतात की ज्यांना त्यांची सहजता माहीत असूनही, आपला स्वभाव माहीत असूनही एक प्रयोग करून बघावा म्हणून ते आपल्या स्वभावाच्या विपरीत जगून वागून बघतात, पण त्यांना त्या गोष्टीची आयुष्यभर खंत वाटत असते. आयुष्यातला एक निर्णय सुद्धा जो आपल्या स्वभावाच्या विरोधात गेलेला आहे, तो निर्णय आयुष्य मातीत घालून टाकू शकतो. त्यामुळं जीवन जगताना आपली सहजता, आपली स्वाभाविकता आपण समजून घेतली पाहिजे. मी नेहमी म्हणतो, तुम्ही दुसरं कुणाला जाणून घ्या न घ्या, स्वतःला आधी जाणून घ्या. मी कोण आहे, माझ्या इच्छा, वासना, आकांक्षा काय आहेत, कोणत्या गोष्टी मला आवडतात, या सगळ्या गोष्टींच्या आवडी नावडीच्या मागची कारणं काय असू शकतात. या आवडीनिवडी खरंच माझ्या हिताच्या आहेत का? जर त्या माझ्या हिताच्या नसतील तर जी माझी नावड आहे ती मी टाळली पाहिजे, जी आवड आहे ती बदलली पाहिजे. या दृष्टीनं आपल्या स्वभावाला आपण पुढं नेलं पाहिजे. आपल्यामध्ये दुर्गुण असतात, स्वभावाचा भाग दुर्गुण असू शकतात, पण स्वभावाचा भाग दुर्गुण आहेत म्हणून दुर्गुणांना खतपाणी घालणं म्हणजे स्वधर्माला खतपाणी घालणं नव्हे. स्वधर्मामध्ये जे दोष आहेत ते कुपथ्य आहेत, ते कुपथ्य बाजूला काढायचं आहे. स्वधर्मामध्ये जे सुपथ्य आहे ते सुपथ्य वाढवायचं आहे. जे केल्यानं आपली आत्मिक प्रगती होणार आहे ती गोष्ट करायची आहे, ती करण्यासाठी आग्रह करायचा आहे. ते करण्यासाठी काहीही करा, ते करण्यासाठी प्रार्थना करा, मागणी मागा, देवापुढं गयावया करा, हातपाय जोडा, लहान व्हा देवाच्या समोर, लाचार व्हा. पण आपली सद्गुण, आपली आत्मिक उन्नती जिथं वाढेल तिथं लाचार व्हायला हरकत नाही. पण जिथं आपली आत्मिक उन्नती थांबतीये, जिथं तुमच्या आत्म्यावर आघात होतोय, जिथं तुमच्या स्वाभाविक प्रगतीवर आघात होतोय, ती गोष्ट लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करा. असं करणं म्हणजे स्वधर्माला अनुकूल असं वागणं. आणि जो असं स्वधर्माला अनुकूल वागत नाही, कळत असूनही ज्याला हे वळत नाही, तो स्वतःचा घात करून घेतल्याशिवाय राहणार नाही. ऐसेनीही जरी सेविजेल. असं असूनही, एखाद्यानं कृमिदोष असूनही दूध गोड आहे म्हणून दूध आणि साखर घेतलं तरी ते आळुकीची उरेल. आळुकीची म्हणजे हटवादीपणा, आग्रह केला एवढीच गोष्ट. काही लोकांनी आपला केवळ हट्ट म्हणून अनेक लोकांचं नुकसान केलेलं आहे. काही लोक अशी असतात स्वभावात, आपली इच्छा किंवा आपला एक आग्रह पूर्ण व्हावा म्हणून आयुष्य उद्ध्वस्त केलेली लोक आहेत. बरेच आई वडील चुकून नकळतपणे आपल्या मुलांचंही आयुष्य असाच हट्टीपणामुळं उद्ध्वस्त करतात. आपल्याच मुलांचे आयुष्य. मुलाला काहीतरी वेगळं बनायचं असतं, आई वडिलांचा काहीतरी एक हट्ट असतो, त्यांच्या जीवनातली काही स्वप्न अपूर्ण राहिलेली असतात आणि ती आपली स्वप्न ती मुलांवरती लागतात. हा हट्ट आहे. एखाद्या वेळी बापानं केलेला हट्ट पूर्ण करण्यासाठी मुलगा त्याचा स्वभाव सोडूनही देईल, पण त्या बापाचा हट्टीपणा फक्त उरेल, पण त्या लेकराचं आयुष्य तिकडे उद्ध्वस्त होईल. असंच स्वतःच्याही बाबतीत घडू शकतं. केवळ बाप स्वतःच्या हट्टामुळं लेकराचंच आयुष्य उद्ध्वस्त करतो असं नाही. आपल्याच आयुष्यातल्या एखाद्या आपल्याच हट्टामुळं आपलंही आयुष्य बर्बाद आणि उद्ध्वस्त होऊ शकतं. आणि म्हणून असे निरर्थक हट्ट कधीही धरू नयेत. तरी ते आळुकीची उरेल, नुसता हट्टीपणा तिथं शिल्लक राहील. जेते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा. अर्जुना, कारण परिणाम विचार केला, परिणामांचा विचार केला तर ते पथ्य नव्हेल, हितकारक होणार नाही, ते घातकच ठरेल.
म्हणून अनिकासी जे विहित ते आपण पेया अनुचित ते नाचरावे जरी हित विचारीचे. अर्थात म्हणून दुसऱ्यांना जे विहित व आपणाला जे अयोग्य असे कर्म असेल ते विचार केला असता करू नये. हे उदाहरण देऊन माऊली सिद्धांताकडे येतात. म्हणून अनिकासी जे विहित, दुसऱ्यांसाठी जे विहित आहे, करण्याजोग आहे, आणि आपण पेया अनुचित, आपल्यासाठी ते निषिद्ध आहे. पुन्हा कर्माचे दोन प्रकार, विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. विहित कर्म म्हणजे जे करण्यासाठी शास्त्र, गुरुजन, आपली राज्यघटना परवानगी देते अशा गोष्टी म्हणजे विहित गोष्टी. निषिद्ध गोष्टी म्हणजे जे करण्यासाठी शास्त्र परवानगी देत नाही, गुरु परवानगी देत नाहीत, आई वडील परवानगी देत नाहीत, गुरुजन मंडळी परवानगी देत नाहीत आणि आपली राज्यघटना परवानगी देत नाहीत, अशा गोष्टी करणं म्हणजे निषिद्ध कर्म. पुन्हा माऊली सूक्ष्म गोष्ट सांगतात. म्हणून अनिकासी जे विहित, दुसऱ्याला एखादी गोष्ट करणं योग्य आहे, ती गोष्ट आपल्याला करणं निषिद्ध असू शकतं. प्रत्येकाला एकच गोष्ट विहित, एकच गोष्ट निषिद्ध असू शकत नाही. त्या व्यक्तीचा अधिकार, त्या व्यक्तीचं कर्म, त्या व्यक्तीचं पद, त्या व्यक्तीचं प्रारब्ध, या सगळ्यावरून त्या व्यक्तीचं विहित निषिद्ध कर्म निश्चित होत असतं. एखादी व्यक्ती पाण्यामध्ये बुडतीये, तिला वाचवायला जाणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, पण कोणत्या व्यक्तीनं तिथं वाचवायला जाणं विहित आहे? ज्याला स्वतःला पोहता येतं अशा माणसानं बुडणाऱ्या माणसाला वाचवायला जाणं विहित आहे. ज्याला स्वतःलाच पोहता येत नाही अशा माणसानं बुडणाऱ्या माणसाला वाचवायला जाणं निषिद्ध आहे. पण मुळात एखाद्याला वाचवणं कधीही चांगलं, हितकारक, विहितच आहे ते. पण परिस्थिती काय, आपला अधिकार काय, आपली पात्रता काय, याचाही विचार करायला हवा. आणखी एक गोष्ट, एखादी व्यक्ती बुडतीये आणि त्या बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आर्मीची काही लोक आलेली आहेत. म्हणजे आपल्याकडं आपत्ती व्यवस्थापनामध्ये सुद्धा काही जवान असतात. ती टीम आलेली आहे, ती टीम बुडणाऱ्या लोकांना वाचवायला निघालेली आहे. अशा वेळेमध्ये चांगल्या पोहता येणाऱ्यानाही मध्ये पडू नये, कारण तो मध्ये पडला तर हे वाचवणारे कन्फ्यूज होतील की वाचवायचं नेमकं कुणाला. म्हणून अशा वेळी पोहता येणाऱ्याने थांबायला हवं. त्यावेळी त्याच्यासाठी सुद्धा एखाद्याला वाचवणं निषिद्ध आहे. म्हणून विहित काय, निषिद्ध काय हे नीट समजून घेतलं पाहिजे. त्या काळाच्या परिप्रेक्ष्यामध्ये ते समजून घ्यायला पाहिजे. युद्ध सुरू झालं की सैनिकच युद्धावर जात असतो, सामान्य माणसाने युद्धावर जायचं नसतं. शत्रूशी लढणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, पण शत्रूशी लढणं हे एखाद्यासाठी विहित, एखाद्यासाठी निषिद्ध असू शकतं. म्हणून आपल्यासाठी जे विहित आहे त्याचंच आचरण करावं. दुसऱ्यासाठी जे विहित आहे ते जर आपल्यासाठी अनुचित असेल तर त्याचं आचरण करू नये. म्हणून अनिकासी जे विहित आणि आपणही अनुचित, आपल्यासाठी ते अनुचित असेल ते नाचरावे जरी हित विचारीजे, तरी त्याचं आचरण करू नये, जरी त्यात हित वाटत असलं तरी. का तर ते कर्म ज्याच्यासाठी आहे ते कर्म करण्यासाठी त्यानं काही एक परिश्रम केलेले आहेत, म्हणून ते कर्म आणि त्या कर्माचं फळ त्याच्या वाट्याला आलंय. एखादा सैनिक युद्धावर जातो का, त्याच्या आधी त्यानं ट्रेनिंग घेतलंय, त्यानं विशिष्ट परिस्थितीत कसं वावरावं याचं ज्ञान मिळवलंय, म्हणून त्याच्यासाठी ते योग्य आहे. सामान्यानं त्यावेळी जरी त्यात हित असलं तरी त्याचं आचरण करू नये, कारण ते करण्यासाठीची पात्रता केवळ त्याची आहे, त्याची कारणं ही सगळी वेगवेगळी आहेत. या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता, तोही निका वर उभयता दिसत असे. अर्थात फार काय, या स्वधर्माचे आचरण करीत असता त्यात प्राण जरी खर्ची पडले तरी ते इहपर लोक
लोकच्या कल्याणाच्या दृष्टीने योग्यच आहे. एखाद्या योद्ध्याचा रणांगणामध्ये प्राण गेला आणि एखाद्या सामान्य माणसाचा युद्धामध्ये प्राण गेला तर दोघांनाही शासकीय योजनांचा सारखा लाभ मिळत नाही. कारण युद्धानं सैनिकाला युद्धभूमीमध्ये मरण आलं तर त्याच्या मरणाला लोक आठवणीत ठेवतात. युद्धामध्ये गोळी लागून ठार झालेल्या सामान्य नागरिकाचं तसं कौतुक होत नाही जसं एखाद्या योद्ध्याचं होतं. कारण योद्ध्यासाठी ते युद्ध योग्य आहे, त्याचा तो स्वधर्म आहे. म्हणून योद्ध्यानं युद्धासाठी जाऊन त्याला वीरगती जरी प्राप्त झाली तरी त्याचं त्यात हित आहे. या स्वधर्माते अनुष्ठिता, आपल्या स्वधर्माचं अनुष्ठान केलं, त्याचं आचरण केलं, वेचू होईल जीविता, भलेही त्यात आपलं जीवन संपलं तेही निकावर उभयता. निकावर उभयता शब्दाचा अर्थ आहे कल्याणकारक, योग्य आणि इह परलोकी. निका म्हणजे योग्य, कल्याणकारक, वर म्हणजे पुन्हा योग्य, हितकारक, कल्याणकारक आणि योग्य असा उभय आहे. उभयता म्हणजे पुन्हा इथं इहलोक आणि परलोक ह्या दोन्ही ठिकाणी तो हितकारक आहे. एखादा योद्धा युद्ध करत करत मरण पावला तर इथल्या इहलोकातही त्याची कीर्ती होते, परलोकातही त्याची कीर्ती होते. कारण परलोकामध्ये तो स्वधर्माचं आचरण करत करत मेलाय. इहलोकातही त्याची कीर्ती होते कारण तो इहलोकामध्ये सुद्धा स्वधर्माचं आचरण करत करत मेलाय. म्हणून आपलं जे कर्म आहे, आपला जो स्वधर्म आहे त्याचं आचरण करावं, भलेही ते करताना मरण काय येईना. ऐसे समस्त सुर शिरोमणी बोलिले जेत शारंग पाणी तेत अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. अर्थात थोडा विषय आता बदललाय. माऊली म्हणतायत असे सर्व देवात श्रेष्ठ जे भगवान श्रीकृष्ण ते बोलले हे ऐकून अर्जुन म्हणाला, देवा माझी आपणास एक विनंती आहे. आतापर्यंत भगवंताचं बोलणं झालेलं आहे. भगवंताचं हे सगळं बोलणं ऐकून अर्जुनाच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. अर्जुनाच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत. योग्य वेळी योग्य प्रश्न निर्माण होत आहेत. स्थितप्रज्ञाची लक्षणं अर्जुनानं विचारली. त्याच्यानंतर ज्ञानमार्गी आणि कर्ममार्गी या दोघांपैकी जो श्रेष्ठ असेल त्याच एका मार्गाचं मला वर्णन करून सांगा असा प्रश्न अर्जुनानं केला. त्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण 3ऱ्या अध्यायामध्ये आतापर्यंत भगवंत देताना दिसत आहेत. आता पुन्हा अर्जुनाच्या मनामध्ये एक वेगळा प्रश्न निर्माण झालाय. तो प्रश्न काय आहे तो थोडासा नीट आपल्याला समजून घ्यायचाच आहे. पण त्याची थोडी पार्श्वभूमी इथं या 2 ओव्यांमध्ये माऊली तयार करतायत. कारण माऊलींचं जे विवेचन आहे ते स्वतंत्र विवेचन आहे. भलेही माऊलींनी ज्ञानेश्वरीचा आधार घेतलाय, भगवद्गीतेचा आधार घेतलाय ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी, तरी सुद्धा माऊलींची स्वतंत्र प्रतिभा, माऊलींचं स्वतंत्र स्वतःचं काही तत्वज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी मांडलं गेले, उलगडलं गेले. म्हणून माऊली जेव्हा श्लोकाकडे वळतात तेव्हा त्या श्लोकाची काही पार्श्वभूमी तयार करतात. ती पार्श्वभूमी आपल्याला इथं बघायला मिळेल. ऐसे समस्त सुर शिरोमणी, समस्त सुरांचे जे शिरोमणी आहेत. सूर या शब्दाचा अर्थ इथं देव असा आहे. सूर शिरोमणी, सूर आणि असुर असे शब्द आपण ऐकतो. सूर म्हणजे देव, सूर शिरोमणी म्हणजे देवांचा जो देव आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे देवांचे देव, विष्णू परमात्म्याचा अवतार. विष्णू म्हणजे देवांचा देव. असे समस्त सुर शिरोमणी बोलिले जेथ शारंग पाणी. शारंग पाणी पुन्हा भगवंताचं नाव. असं भगवंत स्वतः इथं बोललेत. ते तर अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. तिथं अर्जुन म्हणाला, देवा तुम्हाला एक विनंती आहे. काय विनंती आहे? हे जे तुम्ही सांगितले ते सकळ कीर म्या परिसले तरी आता पुसेन काही आपुले अपेक्षित. अर्थात तुम्ही जे सांगितले ते मी सर्व नीट ऐकले, तरी आता मला जे पाहिजे ते मी आपणास विचारतो. हे जे तुम्ही सांगितले आतापर्यंत देवा, तुम्ही मला सांगितलं
ज्ञान मार्ग कर्म मार्ग या दोन मार्गापैकी कर्म मार्ग श्रेष्ठ आहे, माझ्यासाठी तोच एकमेव आचरणीय आहे. तो कर्म मार्ग कसा श्रेष्ठ आहे, त्या कर्म मार्गाचं आचरण कसं करावं, तो कर्म मार्गच माझ्यासाठी का योग्य आहे, कारण तो माझा स्वधर्म आहे. माझ्या स्वधर्माचंच मी आचरण केलं पाहिजे, कारण दुसऱ्या धर्माचं आचरण मी करणं योग्य नाही. मी दुसऱ्याच्या धर्माच्या आचरणाची इच्छा करतोय. अर्जुन युद्ध टाकून देऊन संन्यास होण्याची भाषा करतोय. संन्यास होणं हे कर्म वाईट नाहीये, हा स्वधर्म वाईट नाहीये. संन्याशी होणं योग्य आहे. संन्याशीपणाची आपली काही वैशिष्ट्य आहेत, संन्यासाचं आपलं काही वैभव आहे. पण संन्याशी होण्यासाठी जो संन्याशी झालाय त्याचा स्वभाव, त्याची परिस्थिती, त्याच्या आजूबाजूचं वातावरण, त्याची जडणघडण, त्याचं पूर्वकर्म, त्याच्या पूर्वकर्मातले संस्कार, या जन्मातले संस्कार, या सगळ्यांच्या क्रियेप्रतिक्रियेतून ते संन्याशी पण घडलं पाहिजे. एखाद्या माणसाला संन्याशी झालो म्हणजे आयतं खायला मिळतं असं वाटल्यामुळे जर एखादा संन्याशी झाला तर तो विद्रूप संन्याशी होईल, खरा संन्याशी नाही. संन्याशीपणाचं आपलं एक तेज आहे, गृहस्थाश्रमी माणसाचं आपलं एक तेज आहे, ब्रह्मचर्याचं आपलं एक तेज आहे. सगळ्यांचं आपापलं तेज आहे. पण ते तेज तेव्हाच बाहेर येईल जेव्हा त्यात स्वधर्म असेल, त्याच्यात नैसर्गिकता असेल. तेव्हाच अर्जुनाला संन्याशी होण्याची इच्छा होतीये, युद्ध टाकून देण्याची इच्छा होतीये, या सगळ्या लोकांना क्षमा करून देण्याची इच्छा होतीये, ह्या सगळ्यांना टाकून देऊन निघून जाण्याची इच्छा होतीये. ही त्याची इच्छा त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे, त्याच्या सहजतेच्या ती विरुद्ध आहे. आणि म्हणून अर्जुनाच्या या शंकेचं समाधान भगवंत या प्रकारे करतायत. पण भगवंतानं जे वर्णन केलं त्याच्यातून अर्जुनाच्याही मनात काही प्रश्न निर्माण झाले. म्हणून हे जे तुम्ही सांगितले देवा, हे जे काही तुम्ही मला सांगितलं ते सगळं कीर म्या परिसले, ते सगळं काही मी ऐकलं परिसले, तरी आता पुसेन काही आपुले अपेक्षित. आता मला काही इच्छा असलेल्या गोष्टी, माझ्या मनातल्या काही गोष्टी मी तुम्हाला बोलू इच्छितोय, त्या मला बोलू द्याव्यात असं अर्जुन भगवंताला म्हणतोय. अर्जुन नेमकं काय म्हणतोय, अर्जुनाचा नेमका प्रश्न काय आहे, त्याचं चिंतन आपण उद्या करूयात. आज मात्र आपण इथं थांबूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.